निर्माण झालेला आहे. अनेक दरी आणि अनेक विहिरी सध्या कोरडे झालेले आहेत आणि अनेक तालुक्यांमध्ये पाण्याचं मोठं प्रश्न नागरिकांसमोर, शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला असून सध्या तरी शेतकऱ्यांचे, नागरिकांचे डोळे आभाळाकडे वळलेले आहेत. कधी पाऊस पडेल, कधी पाऊस वाढेल, का यावर्षी दुष्काळच पडेल, यावर्षी काय शेती नाही करू का? असं मोठं प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेलं असून चिंताजनक वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये जसं पाऊस जून महिन्यात पडतो तसं पाऊस नाही पडल्यामुळे अशी परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे दिवसांदिवस आणि अतिशय चिंतामय स्थिती आणि चिंताजनक वातावरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. सध्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे याबद्दल. पाऊस कधी पडणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये मॉडेल्स आपल्याला पावसासंदर्भातलं काय अपडेट देत आहेत, हे सर्वच आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्पुरता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. सध्याच्या काळात आपण समोर स्क्रीनवर बघत आहात सॅटेलाइट इमेज जर आपण तुम्हाला दाखवली आणि सध्या वाऱ्याची दिशा कशी आपल्या महाराष्ट्रामध्ये वाहत आहेत वारा या संदर्भात जर मी तुम्हाला अपडेट दिला तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्राचा संपूर्ण भागामध्ये सध्या तरी कोरडे वातावरण आहे. अतिशय चिंताजनक स्थिती सध्या दिसत आहे. सध्या 10:15 होत आहेत, 10:15 होत आहेत आणि आपण पाहू शकता सध्याच्या काळामध्ये इथे महाराष्ट्रभरावर सध्याच्या काळामध्ये आपल्याला अनेक तालुक्यांमध्ये कोरडे वातावरण दिसत आहे. विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा मध्य महाराष्ट्र असो आणि गेल्या काही दिवसांपासून अशी परिस्थिती इथे महाराष्ट्रामध्ये बनत होती आणि अद्यापही अशी परिस्थिती कायम आहे. इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सध्या तरी आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे आणि मुंबईसह उपनगरामध्ये सध्या मुंबईमध्ये एक अतिशय चिंताजनक स्थिती आहे. अनेक बातम्यांमध्ये आपण ऐकलं असेल की मुंबईमध्ये 40 दिवसाचं पाणी सध्या शिल्लक राहिलेलं आहे. तर मुंबईमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे. त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा गंभीर परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचं सध्या तिथे नियोजन नाही आहे आणि पिण्याचं पाणी सध्या तिथे भेटत नाही आहे. अनेक भागामध्ये अशी परिस्थिती आहे. रत्नागिरी इथे जर आपण बघितलं तर इथे ढगाळ वातावरण आहे आणि दक्षिण-पश्चिमच्या भागामध्ये लवकरच आपल्याला इकडे दक्षिण-पश्चिम कोल्हापूरच्या आसपास लवकरच आपल्याला मुसळधार पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे. याचा प्रमुख कारण तुम्ही जर सांगितलं तुम्हाला मी तर इथे तुम्ही पाहू शकता अरबी समुद्राच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण बनत चाललेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रामध्ये सध्या तरी पावसाचं वातावरण नव्हतं. इकडे बंगालच्या उपसागरामध्ये होतं. पण अरबी समुद्रामध्ये आता हळूहळू पावसाचं वातावरण तयार होणं सुरू झालेलं आहे. हा पावसाचं वातावरणच आपल्या महाराष्ट्र पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे. सध्या तरी परिस्थिती अतिशय गंभीर आहे महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आणि जर हा पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये बरसला, अनेक मॉडेल्स तर आपल्याला दाखवत आहेत आणि जर हा पाऊस बरसला तर अतिशय आनंदमय बातमी सध्या शेतकऱ्यांसमोर आणि नागरिकांसमोर दिसणार आहे. पण हा पाऊस किती टक्के बरसतो, किती टक्के क्षेत्रामध्ये याचा परिणाम दिसतो, यावर सध्या आपण लक्ष ठेवून आहोत. मॉन्सून संदर्भात सध्या तरी अपडेट नाही आहे. ज्या भागामध्ये सध्या मॉन्सून बनलेला आहे त्याच भागामध्ये सध्या मॉन्सून इथे दिसत आहे आपल्याला. या संदर्भात कुठलाही अपडेट नाही आहे. येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये हा मॉन्सून समोर वाढू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. यावर आपण लक्ष ठेवून आहोत. जे काही हवामान केंद्राकडून अपडेट्स येतात निश्चितपणे आपण तुम्हाला याबद्दल अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आज 21 तारीख आहे आणि हवामान केंद्राकडून न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये काही भागात पाऊस दाखवण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा जो काही जिल्हे आहेत यामध्ये लातूर असो, छत्रपती संभाजीनगरपर्यंत, लातूरपासून धाराशिव, सोलापूर, सातारा या भागामध्ये तुरळक ठिकाणी आज विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे. असं नाही आहे की हा संपूर्ण भागामध्ये पाऊस पडेल. काही भागामध्ये, काही तालुक्यांमध्ये पाऊस पडू शकते. पुण्यामध्ये 1-2 ठिकाणी पाऊस पडू शकते, खास करून पिंपरी चिंचवडचा भागामध्ये. कोल्हापूरचाही भागामध्ये तुरळक ठिकाणी आज पाऊस पडू शकते आणि साताऱ्यामध्येही घाटमाथ्याच्या भागामध्ये खास करून पाऊस पडू शकते. पुण्यामध्ये खास करून घाटमाथ्याच्या भागामध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे.
इथे तुम्ही पाहू शकता पुढच्या 24 तासांमध्ये अशी परिस्थिती असणार आहे. येणाऱ्या 22 तारखेची परिस्थिती जर आपण तुम्हाला दाखवली तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढताना आपल्याला मॉडेल दाखवत आहे. यामध्ये सातारा, कोल्हापूर आणि इकडे धाराशिवपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यामध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. साताऱ्यामध्ये आणि सोलापूरच्या आसपासच्या भागामध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही पाऊस होण्याची शक्यता वाढताना दिसणार आहे. बाकी विदर्भामध्ये विखुरल्या स्वरूपात सरी पावसाचे पाहायला भेटणार आहेत. सध्या इथे उष्णतेची लाट संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये कायम आहे. आपण तुम्हाला विदर्भाचे हवामान या यूट्यूब चॅनलवर याबद्दल निश्चितपणे अपडेट देणार आहोत. येणाऱ्या 23 तारखेचं जर आपण तुम्हाला हवामान दिलं तर 23 तारखेला घाटमाथ्याच्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. विखुरल्या स्वरूपात असणार आहे आणि इकडे मराठवाड्यामध्ये आणि नांदेडपासून तर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होताना दिसणार आहे. विखुरल्या स्वरूपात असणार आहे. असं नाही सर्वच भागामध्ये पाऊस पडेल, काही भागामध्ये पाहायला आपल्याला भेटू शकते. त्यानंतर आपण जर 24 तारखेचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर 24 तारखेला कोकण किनारपट्टीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आणि इकडे घाटमाथ्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि इकडे धाराशिव आणि त्याला लगतवर्तीचे जे काही जिल्ह्यात परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. जालन्यामध्ये सध्या तरी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आपल्याला यामध्ये. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा अपडेट असा आहे की नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव यामध्ये पुढच्या 3 दिवसांमध्ये सध्या तरी पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. एखादी ठिकाणी जर पाऊस झाला तर होणार किंवा किंचित काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. सध्या नाशिककरांना आणखी पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे. पाऊस होण्याची शक्यता न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्याला दाखवत जास्त काही नाही आहे. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस नाही, 1-2 ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. 25 तारखेनंतर संपूर्ण राज्यामध्ये काही प्रमाणात पाऊस वाढू शकते अशी शक्यता आपण विदर्भाचे हवामान या यूट्यूब चॅनलवर सुद्धा दिलेलं आहे. तर इथे पाहू शकता मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह काही भागामध्ये जोरदार पाऊस सुद्धा होऊ शकते. खास करून सातारा आणि सांगलीच्या आसपास, काही ठिकाणी सोलापूरच्या आसपास, अहिल्यानगरच्या आसपास काही ठिकाणी पाऊस पडू शकते. त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. दक्षिण कोकण किनारपट्टीचा जो काही भाग आहे रत्नागिरी आणि रायगड पासून तर त्याचा खालचे जे काही भाग आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये काही ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये मुसळधार पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे. आणि जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये कोकण किनारपट्टीचा दक्षिण भागामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये अतिवृष्टीसारखं वातावरण सध्या पाहायला भेटत आहे. हा लांबीवरचा अंदाज आहे, यावर आपण लक्ष ठेवून निश्चितपणे अतिवृष्टी होणार तर हे अतिशय दिलासादायक बातमी ठरणार आहे. कारण येणाऱ्या दिवसामध्ये